नमस्कार, मी गणेश शिंदे. जीवन सुंदर आहे. खरं तर ज्ञानेजींचे आभार मानायला पाहिजे. ज्ञानेजींनी आणि मी दोघांनी एकत्र येऊन जीवन सुंदर आहे हा एक नवीन विषय घेऊन लोकांसमोर यायचं ठरवलं होतं. आपण सगळ्यांनी या विषयाला आणि मला आजपर्यंत भरभरून प्रेम दिलं. आज ज्ञानेशजी एक वेगळा कन्सेप्ट घेऊन समोर येत आहेत. MES लाईफ. MES लाईफच्या माध्यमातून ज्ञानेशजी मोटिवेशनल स्टोरीज, एक प्रेरणा लोकांना मिळावी असं काहीतरी करण्याची मला वाटतं हा एक प्रयोग आहे. या प्रयोगाला मी मनापासून शुभेच्छा देतो. निसर्गाचा हेवा वाटतो. निसर्ग इतका ताकदवर आहे की त्यानं माणसाला सांगून टाकलं की ए बाबा थांब, बस आता. म्हणजे माणसानं निसर्गाकडनं एवढं ओरबडून घेतलं. ते ओरबडून घेत असताना आपण द्यायचंच विसरून गेलो की अरे त्याला आपण काहीतरी द्यायला हवं. आणि एक वेळ अशी आली की निसर्गाला सांगावं लागलं की आता मास्क लाव, तुझं तोंडसुद्धा दाखवू नको. इथपर्यंत निसर्गानं माणसाला आणून ठेवलं आहे. पण खरं सांगू, यातून खूप काही शिकण्यासारखं आहे. गेले काही महिने हे जेवढे चिंतेचे होते ना, मला वाटतं त्याच्याबरोबरीनं ते चिंतनाचे सुद्धा होते. निसर्ग, समाज, अर्थकारण या वेगवेगळ्या विषयांवरती आपण चिंतन करणं अपेक्षित होतं. आणि यात मला एक जाणवलं, माणसानं कितीही प्रगती केली ना तरी माणसाला त्याच्या आयुष्याची, त्याच्या जगण्यातली क्षणभंगुरता ही कधीतरी जाणवायला हवी. माणूस ही क्षणभंगुरता विसरून गेला. हे जगणं कायम आहे या आयुर्भावात तो प्रचंड वस्तूंचा संग्रह करत गेला. निसर्गातल्या वेगवेगळ्या गोष्टींसोबतची त्याची अटॅचमेंट ही संपत गेली. तुम्ही आजही पहा, प्राणी पक्षी आजही निसर्गाच्या सोबत आहेत. निसर्गासोबत जगताना ते आपल्याला पाहायला मिळतात. कोणत्या प्राण्यानं, कोणत्या पक्षानं कधी काय साठवून ठेवलेलं तुम्ही पाहिलं आहे का? अहो एवढंच काय, निसर्गाशी प्राणी पक्षी त्यांची नाळ जोडून आहेत. आणि म्हणून तुम्ही कधी कावळा ओव्हरवेट झालेला पाहिला आहे का? त्याचं वजन कमी करावं म्हणून तो कुठल्या डॉक्टरांची ट्रीटमेंट घेताना पाहिला आहे का? प्राणी पक्षी निसर्गाशी त्यांची नाळ जोडून आहेत. माणसानं सुद्धा ही नाळ तोडायला नको होती. पण वस्तूंचा संग्रह करावा, कुणावर तरी विजय मिळवावा, कुणाला तरी गुलाम करावं, याच्यासाठी तो त्याची बुद्धी वापरायला लागला. आणि कितीतरी वेळा खूप मोठी उंची गाठून पुन्हा माणूस खाली आला. आता माणसाला त्याची अपेक्षित उंची कुठपर्यंत असू शकते हे दाखवून द्यायचं होतं. आणि म्हणूनच की काय, निसर्गानं आपल्याला थोडासा चिंतनाचा वेळ दिला आहे. मला वाटतं यात चिंतन व्हायला हवं. आपण या सगळ्या पार्श्वभूमीवरती थोडासा विचार करायला हवा आणि निसर्गाशी जुळून जगता येईल का याच्या संदर्भाने विचार करावा. मला साधू संतांचा हेवा वाटतो. आपण ज्या साधन संपत्तीच्या पाठीमागे धावतो ना, ही साधन संपत्ती साधू संतांनी नाकारली. बरं, साधू संत एवढे वेडे नव्हते की ती साधन संपत्ती नाकारतील. त्या साधन संपत्तीमध्ये अपेक्षित सुख नाही हे साधू संतांना ठाऊक होतं. ज्ञानोबा म्हणतात, किंबहुना सोये जीव आत्मयाचे लाहे, तेथ जे होय तया नाम सुख. ज्ञानोबा आत्म्याशी निगडीत सुख आहे असं सहज सांगतात. कारण त्यांना ठाऊक आहे की साधनांमध्ये सुख नाही. पण आपण साधनांच्या पाठीमागं धावत राहिलो, साधनांचा संग्रह करण्यासाठी धडपडत राहिलो आणि अपेक्षित सुखापासून कधी दूर फेकलो गेलो आपल्यालाच कळालं नाही. मग तुम्ही म्हणाल की साधनं कमवायची नाहीत, संपत्ती कमवायची नाही, मग संपत्ती कमवूच नाही का? खरं तर 4 पुरुषार्थ सांगितले: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. त्यात अर्थ हा सुद्धा पुरुषार्थ आहे. मग विचार करा, जर अर्थ हा पुरुषार्थ असेल तर मग पैसे कमवू नयेत का? जरूर कमवावेत. साधन संपत्ती नाकारणारे तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांना भगवंतानं विचारलं की तुकाराम महाराज, आजवर तुम्ही काहीच मागितलं नाही, काय मागायचे ते मागा. तुकाराम महाराज हसत हसत म्हणाले, काही द्यायचंच असेल ना भगवंता, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. देवा तुझा विसर होऊ देऊ नको. मग देवाने विचारलं, बरं ठीक आहे, हे दान दिलं, मग काय करशील तू? गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी. देवा आयुष्यभर तुझे गुणगान गात राहील आणि हीच माझ्या आयुष्याची कमाई असेल. देवानं विचारलं की बाबा काही धन, संपदा, मुक्ती काही हवंय तुला? तुकाराम महाराज म्हणाले, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. तुकाराम महाराज म्हणतात, देवा खुशाल जन्माला घाल, आयुष्यभर तुझे गुणगान गात राहू. न लगे मुक्ती धन संपदा. लक्षात घ्या, सामान्य माणूस धन नाकारू शकत नाही. तुकाराम महाराज धन नाकारतात, म्हणजे ते सामान्यांपेक्षा श्रेष्ठ आहेत. साधू संत भगवंताकडे मुक्ती मागून घेतात. तुकाराम महाराज मुक्ती सुद्धा नाकारतात, म्हणजे ते असामान्यांपेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहेत.
तुकाराम महाराज सामान्यांपेक्षा तर श्रेष्ठ आहेतच, पण असामान्यांपेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहेत. आणि हेच धनसंपदा नाकारणारे तुकाराम महाराज काय सांगतात? पैसे कमवा, हवेत तेवढे कमवा, पण कसे? जोडून या धन उत्तम व्यवहारे. उत्तम व्यवहारानं जेवढे पैसे कमवता येतील तेवढे कमवा. लक्षात घ्या, वाईट मार्गाने मिळवलेलं धन म्हणजे प्रेतावरची फुलं आहेत. हसूही देणार नाही आणि रडूही देणार नाही. जेवढं कमवायचंय ना तेवढं कमवा, पण चांगल्या मार्गानं कमवता येईल का? आणि लक्षात घ्या, चांगल्या मार्गानं पैसे कमवा असं सांगणारे तुकाराम महाराज सांगतात, उदास विचारे वेच करी. तुमच्याकडे जे धन आहे, जे तुम्ही चांगल्या मार्गानं कमवलंय, ते सढळ हातानं योग्य ठिकाणी खर्च सुद्धा करा. अहो, गाडगे महाराज एवढे श्रीमंत होते का हो? पण कर्मवीर भाऊराव पाटलांच्या शाळेसाठी दारादारातून 1-1 रुपया गोळा करत 1 लाख रुपयांची देणगी घेऊन कर्मवीरांना भेटायला गेले. तुमच्याकडे योग्य ठिकाणी खर्च करण्याची दानत असायला हवी. हेच गाडगे महाराज दिवाळीच्या दिवशी ज्या मालकाच्या घरी काम करत होते त्याच्या दारात उभे होते. मालकीनीनं विचारलं, का रे डिबू, काय बघून राहिलास? गाडगे बाबा म्हणले, मालक जशी तुपासंग पोळी खातायत ना, तशी तुपासंग मला पण पोळी खायची. मालकानं ऐकलं आणि मालक बाहेर पळत आला. हातात काट्यांची काठी घेत गाडगे महाराजांच्या हातावरती फटके मारले. त्या काठीचे काटे गाडगे बाबांच्या हातात शिरले. गाडगे बाबा शांत उभे राहिले. एका दगडावर जाऊन 1-1 काटा हातातून बाजूला काढत होते. रस्त्यानं जाणाऱ्या एका माणसानं विचारला, का बे डिबू, काय करून राहिला बे? गाडगे बाबा म्हणले, काय नाही जी, मालकानं दिलेली पोळी तुपासंग खातो ना जी. एकही शब्द गाडगे बाबा बोलले नाही. आणि लक्षात घ्या, हेच गाडगे बाबा एका त्यांच्या भक्तानं विचारलं, बाबा आज माझ्या गावी कीर्तनाला याल का? फक्त श्रीमंत होता. गाडगे बाबा म्हणले, येईल की तुझ्या गावी कीर्तनाला, पण माझी एक अट आहे. म्हणे, काय? अख्ख्या गावाला पुरणपोळीचं जेवण देशील का? आणि त्या श्रीमंत व्यक्तीकडून गाडगे बाबांनी अख्ख्या गावाला पुरणपोळीचं जेवण दिलं. स्वतः पंक्तीत उभं राहून गाडगे बाबा एका माणसाला पुरणपोळी वाढत होते. आणि पंक्ती उठल्यावर ज्यानं कीर्तन ठेवलं त्यानं विचारलं, बाबा चला आता 2-2 घास पोळी आपण पण खाऊ. गाडगे बाबा काहीच बोलले नाही. पुरणपोळीचं जेवण नाकारलं आणि गाडगे बाबा म्हटले, आता पुढच्या गावाला जायला निघावं. पुढच्या गावाला जायला गाडगे बाबा निघाले. कुणीतरी बैलगाडी आणली. त्या बैलगाडीत गाडगे बाबा बसणार. त्यांच्या लक्षात आलं, बैलांची पोटं तर खपाटीला गेलीत. गाडगे बाबा गाडीतनं उतरले, बैलगाडीच्या मालकाकडे गेले, त्याच्या दंडाला चिमटा घेतला आणि म्हणाले, तुला तर लय रगत दिसून राहिलं बापू, मग या बैलांकडे का बघत नाही? बैलांची तब्येत बरी नाही म्हणून गाडगे बाबा बैलगाडीनं प्रवास न करता पायी निघून जातात. केवढी ही संवेदनशीलता निसर्गानं तुम्हाला भरभरून दिलाय. गुण गायी ना आवडी. गुण कुणाचे गायले जातात? ज्याच्यात सामर्थ्य आहे त्याचे गुण गायले जातात. पण निवळ सामर्थ्यवंताचे गुण गायले जात नाहीत, ज्याच्या सामर्थ्याला संवेदनशीलतेची जोड आहे. अहो, तुमच्या शब्दावरती हजारो लोकांची पुरणपोळीची पंगत भरते, पण त्यातला 1 घास सुद्धा खाण्याची इच्छा होत नाही. काय म्हणावं या वृत्तीला? मला वाटतं भरपूर कमवावं, पण समाजासाठी योग्य ठिकाणी देण्याची दानत सुद्धा आपल्या ठाई असली पाहिजे. तुम्हाला एक गंमत सांगून मी थांबेल. एक माणूस होता, त्याच्याकडे त्याच्या आजोबांनी दिलेली एक सोन्याची वीट होती. आजोबांची आठवण म्हणून त्यानं ती सोन्याची वीट जपून ठेवली. पण त्यानं घरात असा खड्डा खांदलेला आणि त्या खड्ड्यात ती पुरून ठेवली. दर गुरुवारी तो उठायचा, रात्री 12 वाजता खड्डा खांदायचा, कोणाला कळतंय कळत नाही ते पाहायचा आणि ती वीट आहे की नाही तेवढं पाहायचं आणि खड्डा बंद करून झोपी जायचं. आयुष्यभर त्यानं हेच केलं. दर गुरुवारी उठायचं, खड्डा खांदायचा, वीट आहे की नाही पाहायचं, बंद करायचं आणि परत झोपी जायचं. पोरांच्या शिक्षणासाठी 1 रुपया कधी खर्च केला नाही. बायकोला कधी साडी आणली नाही. पोरीच्या शिक्षणासाठी खर्च केला नाही. स्वतःसाठी कधी घर बांधलं नाही. स्वतःसाठी जिथे खर्च करण्याची गरज आहे तिथे 1 रुपया खर्च केला नाही. आयुष्यभर दारिद्र्यात जगला. पण आजोबानं दिलेली वीट तेवढी जपून ठेवली. गुरुवारी उठायचं, आहे की नाही बघायचं आणि झोपायचं. आणि एक दिवशी वीट चोरीला गेली. रडायला लागला. गावातल्या एका महाराजांकडे गेला आणि म्हटलं, आयुष्यभर 1 रुपया कधी खर्च केला नाही, आयुष्य दारिद्र्यात जगलो आणि आयुष्यभर जपलेली वीट महाराज हरवली. काही करा, तेवढी वीट द्या. महाराजांनी विचारलं, काय करायचं त्या विटेचं? नाही म्हणे, मी दर गुरुवारी पाहायचो. या गुरुवारी मी जमीन उकरली पण वीट सापडली नाही. महाराज तेवढी वीट द्या. सोन्याची होती हो. महाराज म्हणले, उद्या ये, तुझी वीट तुला मिळून जाईल.
आनंदानं दुसऱ्या दिवशी महाराजांना भेटायला गेला. महाराजांनी त्याच आकाराची एक दगडाची वीट त्याच्या हातात दिली आणि म्हणले, हे घे तुझी वीट. रडायला लागला. म्हटला, महाराज चेष्टा करता का? माझी सोन्याची वीट होती आणि तुम्ही दगडाची दिली. महाराज म्हटले, मग तुला काय फरक पडतो? सोन्याची असली काय आणि दगडाची असली काय, तुला तर पुरून ठेवायची. ही पुरून ठेवायची, दर गुरुवारी उकरून बघायची आहे की नाही आणि परत बंद करून ठेवायची. लक्षात घ्या, ज्याला खर्चच करायचा नाही त्याच्याकडं सोन्याची वीट असली काय आणि दगडाची असली काय, काय फरक पडतो? तुमच्याकडं कोट्यवधी रुपये बँकेत पडून आहेत, पण तुमच्या भावाचा पोरगा शाळेची फी भरू शकत नाही. त्या अकाउंटमधल्या बॅलन्सचं करायचं काय? तुमच्याकडं कोट्यवधी रुपयांची प्रॉपर्टी आहे, पण तुमच्यासोबत राहणाऱ्या तुमच्या मित्राला योग्य वेळी योग्य ठिकाणी तुम्ही मदत करू शकला नाहीत. त्या प्रॉपर्टीचं करायचं काय? आणि आपल्याकडे बॅलन्स वरती घेऊन जाण्याची सोय नाही. म्हणून आपल्याकडे असणारा बॅलन्स योग्य ठिकाणी जर खर्च करता आला तर मला वाटतं त्या जगण्याची मजा घेता येईल. आणि कोरोनाच्या निमित्तानं आपण हे निश्चित शिकलो असू की किती कमवावं, कुठल्या मार्गानं कमवावं आणि कोणत्या कारणासाठी कुठे खर्च करावं. मला वाटतं हे कळालं की जगणं सुंदर आहे. त्या सुंदर जगण्याची आपण सगळेजण मजा घ्याल अशी अपेक्षा बाळगतो. ज्ञानेशजी, आपण ज्या पद्धतीनं वेगवेगळे विषय घेऊन लोकांपर्यंत जातात, तुमच्या टीमचं आणि तुमचं मनापासून कौतुक करतो आणि तुमच्या या चॅनलला मनापासून शुभेच्छा देतो. सगळ्यांनी हा चॅनल पहा, सबस्क्राईब करा आणि या उपक्रमाला सुद्धा आत्तापर्यंतच्या उपक्रमांसारखंच आपण डोक्यावर घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करून थांबतो. धन्यवाद.